भ्रष्ट अधिकाऱ्यांचे करायचे काय? खाली डोके वरती पाय. भ्रष्ट अधिकाऱ्यांचे करायचे काय? खाली डोके वरती पाय.
ऐकून हरलं तर गैरसमज नसावा. तर या ठिकाणी प्रत्येक पक्षाचे वरिष्ठ नेते मंडळी, जिल्हाध्यक्ष, महिला सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. टेम्पो आपल्या सर्वांचं स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. थँक्यू. या शिष्टमंडळासोबत जात आहेत आणि ऐकली भेट. छोटा फोन करून एक केस सांगितली एका हॉस्पिटलमध्ये एका नाहक एका महिलेचा मृत्यू झाला. या संदर्भात आपण आश्वासन दिलं होतं की मंगळवारी काय सांगतो तर मी सॅटर्डेला भेटतो तुम्हाला. लेक सिटी हॉस्पिटल तुम्हाला सॅटर्डेला भेटून तुम्ही मंगळवारची मीटिंग ठेवणार असं सांगितलं. अशावर धरून अजून एक मुद्दा आहे, या पाटोळ्याचाच आहे. म्हणजे तुम्हाला पाडा वाचावं तेवढा कमी नाही. ठाण्यात इथे तुम्ही आव्हाड साहेबांच्या ऑफिसजवळ गेला तर ते श्रीकृष्ण स्वीट त्या गल्लीत ती श्रीकृष्ण स्वीटची अख्खी बिल्डिंग खाली आहे. पूर्ण पडायला आलेली बिल्डिंग आहे. श्रीकृष्ण स्वीट चालण्यासाठी मागची 3 वर्ष लोक बाहेर, 3 वर्ष. आणि वागळेमध्ये एक बिल्डिंग अशी आहे की तिच्या एका घराचा फक्त छज्जा पडला पण अख्खी बिल्डिंग खाली करून सगळी लोक म्हणजे जवळजवळ 45 कुटुंब खाली मंदिरात झोपतात. आज दुजाभाव कशासाठी आहे? म्हणजे एक व्यापारी आहे तर ती बिल्डिंग मध्ये 3 वर्ष सगळी गरीब लोक घराच्या बाहेर आणि दुसरीकडे एक स्लॅब पडला म्हणून 45 कुटुंब बळजबरी बाहेर काढली. तिथल्या शिवसेनेच्या नगरसेवकांना ती बिल्डिंग पाडून तिथे नवीन बिल्डिंग उभी करायची. ती 45 कुटुंबांचा काय दोष आहे? त्यांना चान्सच देत नाहीये. म्हणजे असं जर ठाण्यामध्ये चालू असेल याचा अर्थ काय लेवलला ठाण्याचा भ्रष्टाचार सर वाढलाय. सर याच्यावर मला असं वाटतंय की मी वारंवार तुम्हाला सांगतो, हायकोर्टाने ताशोरे ओढल्याच्या नंतरही अनधिकृत बांधकाम ठाण्यात चालू आहे. दिव्यामध्ये सर्रास अनधिकृत बांधकाम चालू आहे. मी 5 वेळा तुमच्याकडे आलो सर, न्यायाची अपेक्षाच येत नाही. आणि आपण मला फीडबॅक दिला की त्याच्यावर कारवाई. सर कारवाई झाली आणि परत ते रूम चालू झाले. मी तुम्हाला काय म्हटलं की सर पूर्ण तोडा. मी तुम्हाला सांगितलं सर पूर्ण तोडा, पण पुन्हा ते चालू झाले. निश्चित मला वाटतं एक विषयावर हो. आता आपली चर्चासत्र रोहित चायची चर्चा असं मला असं वाटतं ही सर्वात गंभीर बाब आहे. त्या हॉस्पिटलमध्ये 2 महिलांचा मृत्यू झाला आणि आपल्या अधिकाऱ्यांनी तिकडे पैसे घेऊन त्या ठिकाणी ते अनधिकृत बांधकाम वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एका भुगे स्वतः त्या साहेब रायटिंग मध्ये आणि साहेब लोकांकडे तक्रार जाते, तुमच्याकडे तक्रार जाते, बाकीच्या इतर ठिकाणी जाते. 6-6 महिने आपण त्यावर कारवाई करत नाही. एवढी गंभीर घटना असताना काय प्रॉब्लेम काय? निश्चित कारवाई झालेली आहे. मला बिलकुल माहिती आहे साहेब अर्धवट तोडलं त्यानंतर पक्का बांधलं आणि मग आपण जेव्हा मला भेटले होते तेव्हा मी सांगितलं होतं की याच्या पुढे जेव्हा कारवाई होईल तुमची उपस्थितीमध्ये होईल. हा सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. साहेब तुम्ही मंगळवारी सांगितलं मी सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवतो, मी मीटिंग घेतो. म्हणता मी मंगळवारी साहेब मी शकते दुसरा मंगळवार आहे. मी वाट बघतो तुमच्या कॉलची. मी गायकवाड साहेबांना मी हे पण साहेब 6 महिने याची उपस्थितीमध्येच आम्ही पाठवतो. धन्यवाद साहेब. पैसे घेताना पकडलं साहेब एवढी गंभीर बाब आहे आणि कित्येक असे अधिकारी आहेत या ठिकाणी फक्त सुपाऱ्या वाजवण्याचं साहेब काम करतात आणि आपण हातबलतेने सर्व बघतोय सर. आणि जसं पक्षाचे कार्यकर्ते कसे असतात तसे काम करतात आपले अधिकारी. नाही तर मी तुम्हाला त्या दिवशी पण बोललो की सरळ नाव बदलून टाका ना या महानगरपालिकेचं. बाबा हे एकनाथ शिंदे आणि मित्रमंडळ म्हणजे आम्ही तरी समजू बाबा हे तुम्ही त्यांची चाकरी करताय म्हणून. काय चाललेलं काय साहेब? आम्ही पण या महापालिकेमध्ये राहिलोय. मी महापौर होतो, आमदार होतो, दोघं खासदार, हे सर्व आव्हाड साहेब असतील तिथे बसलेले सर्व आम्ही 30-35 वर्ष साहेब काम करतोय साहेब. आम्हाला पण लाज वाटते साहेब. आम्हाला हे आवडत नाही की महानगरपालिकेची आज एवढी या ठिकाणी सर्व महाराष्ट्रामध्ये हे होते. म्हणजे कुठेतरी साहेब थांबवलं पाहिजे की नाही साहेब? यामध्ये तुमचा सहभाग नसेल पण हे जे काय आज 10 वर्ष 15 वर्ष एकेका खात्यामध्ये साहेब या अधिकारी त्या ठिकाणी बसलेले. तुम्ही बदली केली तुम्हाला एक फोन येतो, अहो ते करून टाका ना, लगेच तुमची ऑर्डर होते, त्या अधिकाऱ्याला कामावर घेतलं. काय चाललंय साहेब? हा साहेब महापालिका लुटून खाल्ली साहेब. 5 वर्ष ऑडिट नाही. आज तुम्हाला सांगतो 337 कोटीचं कुठे गेले पैसे साहेब? कोणाच्या खिशात गेले? हे काय चाललंय साहेब? हे आम्ही उघड्या डोळ्यांनी बघायचं का साहेब? आम्ही पण या महापालिकेमध्ये 35 वर्ष काम केलेले आम्ही लोक आहे. काय झालं
वर्षाचा फक्त ऑडिट पेंडिंग आहे तो अहो सुद्धा- 2 वर्ष आहेत ना म्हणजे मोठी गोष्ट आहे ना. साहेब, 2 वर्ष का कमी आहे का मोठेपणा आहे का? काय झालं की कोविड असल्यामुळे साधारणतः सगळी महानगरपालिकामध्ये ही कालावधी लागली आणि त्याच्या जेव्हा माननीय आमदार साहेबांनी हा विषय उचलला तेव्हापासून आपण युद्ध पातळीवर हा विषय घेतला आहे आणि आश्वासन दिलं आहे माननीय विधानसभेला की यावर्षी डिसेंबरपर्यंत आम्ही अद्ययावत करू. पण सर माझं मत आहे खरं स्पेसिफिक महानगरपालिकेने सोडवली आहे हे जरा मला सांगावं. म्हणजे आता शहर विकास विभागापासून जर सुरू केलं आरोग्य खात्यातून ते तळापर्यंत जिथे पाटोळे बसतात तिथपर्यंत भ्रष्टाचाराची बसबसपुरी आहे. हे विषय सोडवला म्हणजे काय? सगळेच विषय आज जेवढी पत्र दिलेली आहेत, आज TDR कन्स्ट्रक्शनचा घोटाळा असेल, एस्टॅब्लिशमेंटमधील बढती बदल्यांचा घोटाळा असेल, बदल्या 20-20 वर्ष शहर विकास विभाग बघाल, अकाउंट्स बघाल, अतिक्रमण विभाग बघाल, 20-20 वर्ष लोक त्याच ठिकाणी आहेत. आम्ही वारंवार तुम्हाला तर माझी सगळी पत्र आहे एक्झॅक्टली TDR पाणी खातं. आज तुम्हाला 19 प्रश्न न्यायालयाने दिले, आम्ही उत्तर दिलं नाही आलेला न्यायालयाने उत्तर दिलं, पण ते प्रश्न का उपस्थित झाले तर महानगर प्रश्न कोणीही उपस्थित करू शकते आणि आम्ही Exactly. आम्ही पुरातन न्यायालयाला काय म्हणतो, 19 सर? प्रश्नांचं उत्तर दिलं आहे. सर मला एक गोष्ट सांगा. प्रश्न तुमच्या प्रमोशन परीक्षेचा एक वाईट पेपर तुम्ही करावा. या महानगरपालिकेमध्ये शासनातर्फे जे जे अधिकारी येतात ते परत शासनात जातच नाही, ते किती चिटकून जातात. असं काय आहे या महानगरपालिकेत? त्या पदाचं पुढं की बरोबर ते अधिकारी मॅनेज करतात आणि परत इथेच राहतात आणि ते महत्वपूर्ण डिपार्टमेंट तुम्ही त्यांची ट्रान्सफर केली तर तुमच्यावर दबाव येतो. आय नो इट फॉर अ फॅक्ट की त्याला ट्रान्सफर करू नका, आय विल नॉट टेक एनी. पण साहेब प्रमोशन पॉलिसीचा व्हाईट पेपर का ना तुम्ही कसे काय यांना DMC केले, कसे काय AMC केले, त्यांचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे, शासनाची पॉलिसी काय आणि तुमची पॉलिसी काय, आणि त्या सगळं बाजूला ठेवून तुम्ही त्यांना प्रमोशन देता. पाटोळ्याची चौकशी चालू असताना प्रमोशन मिळतं. पाटोळ्यांनी अतिक्रमण विभाग मिळवण्यासाठी 10 कोटी रुपये दिले होते. गावात चर्चा होती, मला माहिती आहे ते तुमच्या कानावरही होतं. आमचं स्पष्ट मत आहे की तुमची इन्व्हॉल्वमेंट नाही आहे, पण तुमच्यावरती प्रचंड दबाव तुम्ही कामच करू शकता. बरोबर, तुम्ही कामच करू शकता. वस्तुस्थितीच आहे ही वस्तुस्थिती आहे की तुम्ही काम नाही करू शकत तर खूप दबाव आहे. ही जगातली पहिली महानगरपालिका असते आणि तुम्ही देखील दौरे करता ते फक्त काही विविध मंत्र्यांच्या एरियामध्ये, तुम्हाला बाकीचे एरिया दिसतात. चूज अँड पिक करतात. कारवाई सुद्धा तुम्ही choose कधी and आले सांगा दिव्याला? pick. येऊन तुम्ही कधी आले मुंबईला? येऊन या ना तुम्ही. तेव्हा एक मिनिट, तुम्ही कधी आले कौशाला? नाही येऊरला फिरायला जात असेल काय हरकत काय? आणि तेव्हा मुंब्रा कौसा शीड हा नाही हरकत नाही, करत असाल, पण तिथे लक्ष द्या ना साहेब, पाणी द्या नागरिकांना. सर नागरी सुविधा ज्या की शौचालय इतके तुंबलेले असतात की माणूस एकदा शिशीला बसला की ती घाण त्याच्या मागे लागते, इतके ते संडास तुंबलेले आहेत. काय गरीबांनी काय बाब केलंय? अनधिकृत फक्त नौपाड्यात राहणाऱ्या लोकांनीच महानगरपालिकेत जगायचं, बाकीच्यांनी मारायचं का? गरीबांना काय अधिकार नाही का या महानगरपालिकेत जगायचा? पण त्यांना सुविधा कोण देणार? तुमची जबाबदारी नाही का? पाणी देणे तुमची जबाबदारी नाही का? चला कळवा, मुंब्रा, दिवा तुम्ही गरिबांचा एरिया आणि घोडबंदर रोडला पाणी नाही. सर्वात जास्त आंदोलन लोक घोडबंदर रोडला करतायत. प्रमोशन पॉलिसीमध्ये बट्ट्याबोळ झालाय, तुमच्या TDR पॉलिसीमध्ये बट्ट्याबोळ झालाय. साहेब ही दावा आहे माझा दावा. म्हाडाने बांधलेल्या इमारती आणि त्याच्यात अलॉट झालेले फ्लॅट्स, BSUP मध्ये बांधलेल्या इमारती आहेत त्याच्यामध्ये अलॉट झालेले फ्लॅट्स काढा आणि हे फ्लॅट्स कोणी कोणाला दिले याची माहिती घ्या. हा सर्वात मोठा स्कॅम इथले थकलेली आहे आणि त्याचा सगळा बोजा जेन्युइन टॅक्सपेयर्सवर पडतो. जेन्युइन टॅक्सपेयर्सकडनं तुम्ही वसूल करता पेनल्टी आणि अनधिकृत बांधकामांना सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी GR काढून शास्ती माफ केली. हे मान्य आहे की नाही? त्याच्यातून करोडो रुपये आपल्याला येणार होते. आज पगाराला आपल्याकडे पैसे नाही, आपल्याकडे मैदानं नाही, आपल्याकडे घनकचरा व्यवस्थापनाची नीट सोय नाही, आपल्याकडे पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही, आपल्याकडे आरोग्याची नीट सोय नाही, आपल्याकडे शैक्षणिक धोरणाची नीट अंमलबजावणी होत नाही. शिक्षण मंडळी आम्ही आंदोलन घेतलं, आज कितीतरी पदं रिकामी आहेत, योजना नीट गरीब मुलांना पुरवल्या जातात. ऍग्रीमेंट मध्ये गेले कुठे सर्व्हिस रोड? त्या मेट्रोच्या ऍग्रीमेंट मध्ये महानगरपालिकेने लिहून दिलं की आम्ही पहिले, कारण मेट्रोचं काम रस्त्यावर होणार आहे सगळ्यांना
माहिती होतं? हे अग्रीमेंट मध्ये तुम्ही आधीच्या कमिशनरने लिहिलेलं आहे, जर महानगरपालिकेने गेले कुठे सर्व्हिस रोड काय. आणि एक आमदार सांगतो आणि आपण अख्खी पूर्ण यंत्रणा संबंध मनाच्या विरोधात, म्हणजे आपल्या स्वतःच्या मनाच्या विरोधात पण आपण काम करतो साहेब. बरोबर नाही ना साहेब? एक जण आपला शेवट करताना असं सांगतो की त्याला आम्ही तुम्हाला काही दोषी धरत नाही, पण तुम्ही हेल्पलेस आहात आणि मग त्याच्यावर तुम्ही जरा सुटकेचा विश्वास सोडता. मी या मताचा पूर्णपणे विरोधात आहे. याचं कारण असं, मला एक सांगा की ह्या ज्या अनधिकृत बांधकामांचा संपूर्ण विषय निघाला, एक कायदा आता अस्तित्वात आहे की नाही मला माहीत नाही, की अनधिकृत बांधकाम ज्या प्रभागामध्ये होईल, ज्या वार्डामध्ये होईल, त्या वार्डामध्ये अशा पद्धतीचं अनधिकृत बांधकाम झालं आणि त्या संदर्भातली तक्रार जर आपल्याकडे आली तर त्या वार्ड ऑफिसरला, तिथल्या पोलीस अधिकाऱ्याला ताबडतोब सस्पेंड करायचा असा एक कायदा होता. तो अस्तित्वात आहे का? आहे ना? हा कायदा करणारा राज्यमंत्री मीच होतो. हा कायदा करणारा मीच होतो आणि या कायद्याची उत्कृष्ट अंमलबजावणी त्रुटीची सुचवणी केली. मी सभागृहात पण सांगितलेलं आहे. तो कायदा अस्तित्वात नसावा असं समजून मी पहिल्यांदा खात्री केली की कायदा अस्तित्वात आहे. मग जर तो कायदा अस्तित्वात आहे तर प्रशासनाचे प्रमुख म्हणून एवढ्या सगळ्या तक्रारी तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही किती जणांना सस्पेंड केलं? 7 लोक सस्पेंड आहे मागील 3 महिन्यांमध्ये. 3 महिने असं नाही आहे की कारवाई होत नाही. निश्चितरित्या कामाची व्याप्ती खूप आहे. हायकोर्टात बरेचसे प्रकरण गेले आहेत ज्याची आपण कारवाई करून आपण हायकोर्टाला विभागीय कारवाई, प्रशासकीय कारवाई आम्ही सुद्धा करताय. म्हणजे तो कायदा अस्तित्वात आहे, आपल्या कालावधीमध्ये चालला आहे कायदा आलेला आणि आम्ही तो आमच्यासाठी फार मोठा सहारा आहे, खूप मोठा. याचं कारण असं आहे की ह्या 5-5, 10-10, 15-15, 20-20 माळ्याच्या बिल्डिंग उभ्या राहतात साहेब. त्या उभ्या राहिल्यानंतर दुर्घटना कधी पण घडते किंवा नाही घडत आणि मग तक्रार झाली तर आपण डिमॉलिश करतो. आपल्या काय अधिकाऱ्यांना माहित नसतं ते. आम्ही हायकोर्टाला त्या कायद्याचा उल्लेख केला आहे आणि हायकोर्टाने या गोष्टीची दखल घेऊन हा आपल्या आदेशात नमूद केला आहे की पहिली महानगरपालिका आहे ज्यांनी हा कायदा आमचे निदर्शनास आणला आणि राज्य सरकारला हा जो कायदा जुना करण्यात आला होता तो आम्ही राज्य सरकारला पुन्हा आदेशित करतो की त्यांनी पूर्ण राज्यात लागू करा. तो प्रचंड भ्रष्टाचारी, यांनी त्याची बदली केली. बदली केल्यानंतर याच्यावर प्रचंड दबाव आला की त्याची बदली करू नका, तरी यांनी नाही ऐकलं. पण त्यांनी तो इतका हुशार की त्यांनी सरकारकडनं सगळे वशिले लावून इथे परमनंट झाला. ऐकत नाहीत, हे बरोबर आहे. बदली अजून आहे त्यांची. अरे पण सर त्याला म्हणजे यू शुड हॅव रेज्ड ऑब्जेक्शन की हा नकोय ठाणे महानगरपालिकेत इलेक्शन त्याच्यामुळे वाटोळं झालं. आता इलेक्शन डिपार्टमेंटमध्ये आहे. आता द्या निवेदन त्यांना. मी आता सांगतो डिपार्टमेंट इलेक्शन डिपार्टमेंट आहे. तुम्हाला एक सांगतो आणि तो दलाली करणार. तुम्हाला एक सांगतो, हा साहेब निवडणुकीमध्येच तर सर्वात मोठी दलाली सध्या काय होते. चाललंय? वोट गद्दी छोड म्हणून हे चाललंय. राहुल गांधींनी काय पकडून दिलं? हे असे अधिकारी दिसतात इथे. सर, आम्हाला आता सगळ्यात पहिलं प्रॉमिस तुमचं हवं की तो माणूस एक मिनिट विक्रांत एक मिनिट सर, आत्ता जो विषय तो निवडणुकींचा आहे, बरोबर आहे. हा माणूस निवडणुकीच्या दरम्यान प्रचंड भ्रष्टाचार करणार, बरोबर आहे. आमची सगळ्यात पहिली आज मागणी की या माणसाला या इलेक्शन ब्रँच वरनं काढून टाकायचं. पण मग तसं इलेक्शनच्या याच्यातून काढून दुसऱ्या डिपार्टमेंटला तशी तुमची जर मागणी असेल तर आता आपल्याला कमिशनर साहेब जर शब्द येत नसेल तर उठायचंच नाही. इथं स्टे आंदोलन करून टाकू. आहे काय त्याच्यामध्ये? सर, हा विषय खरंच गंभीर आहे. गांभीर्याने सांगतो ना की ह्या माणसाने वर्तक नगर प्रभाग समितीमध्ये जेवढे अनधिकृत बांधकाम ज्या तुमच्या अंगावर येते सगळं त्याचा प्रणेता तो आहे. त्याने त्यावेळेला तिथे ते सगळं उभं केलं. मी तुम्हाला सांगतो एक ऍफिडेव्हिट केली तुमच्या माहितीसाठी सांगतो. स्वतःच्या केबिन मध्ये बोलवून एका तक्रारदाराला ज्याची बिल्डिंग होती त्याला बोलवून ज्याची बिल्डिंग होती त्यांनी सोडणार नाही. तुम्हाला आज पण सर्वांच्या मीडियाच्या समोर सांगतो सर, त्याचा विचाराचा घात झाला. अशा पद्धतीने घात नाही बघा, घात तो विषय तो नाहीये. एक लोकसभेला 1,61,000 त्यावेळेला बोगस नावं झाली. विधानसभेला पण तेच केला. ऑलरेडी ती नावं आहेत तिथे आणि आता परत त्याच यादीवरती काम करून ही सर्व मंडळी करणारच आहे आणि महानगरपालिकेला ह्या सर्व गोष्टी चालताच आहे. म्हणून तिथे चांगला अधिकारी त्या ठिकाणी पाहिजे, त्याची तुम्ही बदली करून टाकायचं आणि शब्द द्या आम्हाला. हा शब्द तरच आम्ही इथून उठतो ना. काय सर, खरीच गोष्ट आहे. बाकी एक तर मान्य करा ना साहेब, काय आहे त्याला काय आहे? आम्ही भ्रष्टाचारी आहे हे सर्वात जास्त तुम्हाला तुमच्या हृदयाशी माहिती.
त्या भ्रष्टाचारासाठीच तुम्ही कळवत नदीची ट्रान्सफर हे बोलले साहेब, महानगरपालिकेच्या निवडणुका हितेश थोडा खाली घे. सर या साईडला. हितेश थोडा खाली घे. साहेब